नमस्कार, मी अरविंद काठोळे, संघर्ष दूतमध्ये तुमचे स्वागत आहे। सध्या आपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील सावत्रा या गावी आलो आहोत आणि स्वामी अमोलानंदजी गिरी महाराज यांच्या मठावरती आलो। जाणून घेऊ अमोलानंदजी गिरी महाराज यांच्याकडून सावत्रा गावामधील संत रामजी महाराज संस्थान या संस्थानामध्ये त्यांनी गेल्या 11 वर्षापासून ते संस्थानामध्ये आहेत आणि संस्थानामध्ये काय विकास केला जाणून घेऊ अमोलानंदजी गिरी महाराज यांच्याकडून। नमस्कार महाराज। नमस्कार। आणि तुम्ही गेल्या 11 वर्षापासून सावत्रामध्ये आहात, तर या संत रामजी महाराज संस्थानमध्ये तुम्ही काय बदल केले आणि आज जे परिवर्तन पाहायला मिळते ते तुम्ही काय सांगाल? प्रथमतः तर या श्री संत रामजी महाराज संस्थान सावत्रा या ठिकाणी 2024 डिसेंबर महिन्यामध्ये या गावामध्ये मी आलो। डिसेंबर 2014 पासून ते आजपर्यंत या ठिकाणी मला आता 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये श्री संत रामजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार, इथे येणाऱ्या भाविकांच्या सुखसोयीकरता इथला संपूर्ण परिसराचा विकास, त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, आश्रमात येणारे रस्ते असतील, भाविकांच्या टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल, आश्रमाच्या सुरक्षा भिंतीची व्यवस्था असेल, भक्तनिवास असेल, सभामंडप असतील, असा विविध प्रकारचा विकास या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेला आहे। गेल्या 11 वर्षापासून स्वामी अमोलानंदजी गिरी महाराज हे बुलढाणा जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामधीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यामधील सुद्धा लोकांचं म्हणजे निर्व्यसनीकरण करण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे। आणि जाणून घेऊ त्यांच्याकडूनच किती लोकांना त्यांनी निर्व्यसनी केलं आणि ते लोक आज काय करत आहेत आणि पूर्वी त्यांची काय परिस्थिती होती, काय कंडिशन होती, काय सांगसाल महाराज? कथा कीर्तन करत असताना, समाजामध्ये वावरत असताना, समाजाला प्रबोधन करत असताना माझ्या जीवनामध्ये असे काही लोक मी बघितले की जे प्रचंड व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत। कोणी दारूच्या आहारी गेलेलं आहे, कोणी विमल, कमल, गुटखा, तंबाखू याच्या आहारी गेलेले आहेत। पण माझ्या संपर्कामध्ये जे काही व्यसनी लोक आले त्यांना मी निर्व्यसनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या सानिध्यामध्ये जवळपास 100 ते 200 लोकांची दारू सुटलेली आहे। त्यांनी आपलं दारूचं व्यसन माझ्या संपर्कात आल्याच्या नंतर सोडलेलं आहे। अजून ज्या ज्या गावामध्ये मी कथा कीर्तनाला जातो त्या गावात केवळ कथा आणि कीर्तन करत नाही, तर 7 दिवस जर त्या गावात राहिलो तर कमीत कमी 7 तरुणामध्ये परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न करत असतो। आणि माझा कथा कीर्तन करण्याचा एकच उद्देश आहे की मी तरुण वयामध्ये सर्व तरुणांना हेच सांगत असतो की तुम्ही व्यसनापासून दूर राहा। अनेक जे काही माझ्या संगतीत आलेले तरुण आहेत, असे बरेच आहेत की ज्यांनी आपला प्रपंच व्यसनाच्या अधीन जाऊन पूर्ण असा उद्ध्वस्त केलेला होता, अस्तव्यस्त केलेला होता। त्यांच्या परिवारातले आई वडील असतील, त्यांची पत्नी असतील, हे अत्यंत दुःखी व्हायचे आणि माझ्याकडे येऊन रडायचे। ते त्यांचं रडणं पाहिल्याच्या नंतर मला अत्यंत वेदना होत होत्या आणि त्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या तरुणांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते माझ्या संपर्कात आल्याच्या नंतर त्यांनी पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, दारू सोडली, कोणी तंबाखू सोडली, कोणी गुटखा सोडला। अशा पद्धतीने अनेक तरुणामध्ये बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि पुढे सुद्धा आम्ही हा प्रयत्न असाच अविरत करणार आहोत। स्वामीजीचं एक वाक्यच आहे, जे जे आम्हासी ठावे ते ते इतरांना द्यावे। याप्रमाणे स्वामीजींनी बऱ्याच तरुणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला। परंतु स्वामीजी म्हणजे साधारणतः 11 वर्ष अगोदर सावत्रा नगरीमध्ये या जो मंदिर होतं रामजी महाराज संस्थान यांचं, तर या मंदिराची काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे, काय सांगाल? ज्या वेळेला 2014 मध्ये माझं पदार्पण झालं तर इथे आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती। मी आलो तेव्हा एक गवताची पर्णकुटी म्हणजे झोपडी तयार केली आणि त्या झोपडीमध्ये मी 4 वर्ष काळ काढला। 4 वर्ष त्या झोपडीमध्ये राहिलो आणि हळूहळू श्री संत रामजी महाराजाचं जे पूर्वीचं जीर्ण झालेलं मंदिर आहे, प्रथमतः गावकऱ्यांनी विनंती केली, महाराज तुम्ही पर्णकुटीमध्ये राहताय, गवताच्या झोपडीत राहताय। त्यावेळेला साप, विंचू, एक वेळेला मला सर्पदंश सुद्धा या ठिकाणी झाला। गावकऱ्यांनी मेखरला ॲडमिट केलं
आणि त्यांनीच मला त्या ठिकाणी दुरुस्त केलं. मग ही घटना घडल्याच्या नंतर गावकऱ्यांनी विनंती केली की आपण असं करू, मंदिर नंतर बांधू, कारण आम्हाला मंदिरातल्या देवापेक्षा तुम्ही अधिक प्रिय आहेत. एवढं आमच्या सावत्र्याच्या मंडळीचं माझ्यावर प्रेम. त्यांनी सांगितलं मंदिरातल्या देवापेक्षा तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग ते म्हटले आपण मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या अगोदर तुम्हाला राहण्याकरता एक रूम बांधू. मी त्या गोष्टीला नकार दिला. मी म्हटलं मी झोपडीत राहील, पण अगोदर संत रामजी महाराजाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याशिवाय मी सिमेंटच्या रूममध्ये राहणार नाही, मी झोपडीत राहील. मग त्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला मंदिराचा. मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना मी नवीन होतो, या परिसरात नवीन होतो, पण गावकऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडून जेवढं शक्य झालं तेवढं त्यांनी सहकार्य केलं. उर्वरित जे काही काम आहे तर ते मी कथा करतो, कीर्तन करतो आणि माझ्याकडे जो येणारा पैसा आहे तो पैसा मी मंदिराच्या कामामध्ये लावला. प्लस गावकऱ्यांचा पैसा आणि माझा पैसा या दोन्ही पैशातून हे संत रामजी महाराजांचं मंदिर उभं राहिलेलं आहे. त्याचबरोबर मंदिराच्या नंतर या आश्रमाच्या विकासाला एवढी गती आली की इथे भरभरून असा शासनाकडून बराच निधी मिळालेला आहे. परिसरातील जे काही गावे आहेत पंचकृषीतील त्यामध्ये सक्रिय भाग नायगाव दत्तापूर आहे, रायपूर आहे, पाचला आहे, दोन्ही वाड्या आहेत, जानेफळ, फरदापूर, गौंडाळा, मेखर आदी करून सुळा, हे जे काही गावं असतील, फरदापूर, भालेगाव, पाचला, वाडी, रायपूर या परिसरातल्या सर्व गावांचं या ठिकाणी हळूहळू सहकार्य मिळू लागलं. आणि सगळ्याच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्वी सुरुवातीला 3 पोत्याचा भंडारा करावा लागत होता. 3 क्विंटल गव्हाच्या भंडाऱ्यात तिथला भंडारा पूर्ण होत होता. हळूहळू तो 5 पोत्यावर गेला. 5 पोत्याचा तो भंडारा 7 पोत्यावर गेला, 7चा 10वर गेला, 10चा 15 आणि 15चा यावर्षी आता तो 20 क्विंटलपर्यंत गेलेला आहे. पुढच्या वर्षी मला या ठिकाणी 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असा दत्तयाग यज्ञ ठेवलेला आहे. मोठ्या मोठ्या दिग्गज कीर्तनकाराचे या ठिकाणी कीर्तन होणार आहेत आणि या भाविकांची गर्दी पाहता पुढे 51 पोत्याचा भंडारा या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. सध्या आपण अमोलानंदजी गिरी महाराज यांच्यासोबत बोलत असताना त्यांनी पुढच्या वर्षी येणाऱ्या त्यांचं काय नेमकं ठरवलं मॅनेजमेंट राहणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु सावत्रा गावामध्ये महाराज यायच्या अगोदर अतिशय बिकट अशी परिस्थिती म्हणायला काय हरकत नाही, कारण व्यसनाधीनतेचं प्रमाण सावत्र्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात होतं. परंतु महाराज आल्यानंतर व्यसनाधीनतेच्या प्रमाणाला फार मोठ्या प्रमाणात आळा बसला. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराज तुमचं नेमकं काय मॅनेजमेंट असेल आणि काय सांगाल, कसं मॅनेजमेंट असेल? येणाऱ्या काळामध्ये संत रामजी महाराज संस्थान या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला काही समाजसेवी प्रकल्प या ठिकाणी उभे करायचे आहेत. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी आपल्याला एक गुरुकुल निर्माण करायचं आहे, प्लस वारकरी शिक्षण संस्था आणि शालेय शिक्षणाची व्यवस्था आपल्याला या संस्थांच्या माध्यमातून भविष्यात करायची आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे या विज्ञान काळामध्ये सध्या आईवडिलांना लोक सांभाळत नाहीत, घराच्या बाहेर काढून देतात, त्यांची फार दुर्दशा चालू आहे आणि अशा वृद्ध व्यक्तींना या ठिकाणी आश्रय आश्रमामध्ये मिळावा याच्याकरता आश्रमाच्या माध्यमातून वृद्धाश्रम चालवण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर जे अनाथ मुलं असतील, ज्यांना कोणीच नाही, ज्यांना आश्रय नाही, अशा लोकांना आश्रय देण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी संत रामजी महाराज संस्थान भविष्यात करणार आहे. त्याचबरोबर या आश्रमाच्या 3 शाखा आहेत. या आश्रमाच्या 3 शाखा आहेत. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात या आश्रमाच्या 2 शाखा आहेत आणि या आश्रमाच्या माध्यमातून तिथे सुद्धा गौसेवा प्रकल्प, भव्य दिव्य मोठी, सगळ्यात मोठी गौशाळा त्या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत आणि 1 कोटीचं राम मंदिर आपल्या त्या दुसऱ्या आश्रमामध्ये निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. आज आपण पाहतो साधारणतः ग्रामीण भागामध्ये म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामधील जवळपास 90% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, म्हणजे शेतकरी आहे. परंतु आज बैल सांभाळण्याची म्हणजे हिंमत कोणी करत नाही, ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करतात. आणि म्हणजे गौसेवा प्रकल्प इतका महत्त्वाचा आहे, कारण या माध्यमातून शेतकऱ्याला पुढे नेण्याचं काम गौमातेच्या माध्यमातून झालं आणि स्वामीजीनं तोच प्रकल्प पुढे चालावा किंवा शेतकऱ्याला मदत मिळावी या माध्यमासाठी त्यांनी गौ प्रकल्पसुद्धा चालू केलेला आहे.
आणि महाराज अजून तुम्ही जे तुमच्या 2 शाखा आहेत इतरत्र, एक मराठवाडा आणि दुसरी शाखा विदर्भामध्ये, तर मी अगोदरच सांगितलं स्वामीजी यांनी बुलढाणा जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि विदर्भ खानदेश या 3 ठिकाणी महाराजच्या शाखा आहेत आणि या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रकल्प त्यांनी उभे केले आणि अनाथ लोकांसाठी विकलांगासाठी फार मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे आणि यासाठीच स्वामीजी यांना फार मोठ्या प्रमाणात शुभेच्छा. सावत्रा नगरीतीलच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोक स्वामीजीवर प्रेम करतात. असंच प्रेम राहो. कॅमेरामॅन संघर्षसोबत मी अरविंद काठोळे, संघर्षदूत बुलढाणा.